नमस्कार. बिग बॉस बघत असाल किंवा नसाल, या कोल्हापुरी भावाला नक्की बघायचं आणि त्यासाठी मराठी लँग्वेजमध्ये आमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बघितलं नसेल आधीचे तर सगळे जाऊन बघायचे. सबस्क्राईब केलं नसेल तर मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, मगच पुढे जायचं. आज कोणाची टासायची आहे? अरबाजची. ठीक आहे, चला बघूया व्हिडिओ. मी आधीच बोललो होतो की कोल्हापूरकरांच्या नादाला लागायचं नसतं, बिकॉज कोल्हापूरकरांचा नाद जो केला तो हमखास बाद होतो. आणि तू अरबाज शड्डू मारतोय, शड्डू मारा शिकवायला लागलाय सोय कोल्हापूरकरांना. अरे तुला काय सांगू, असली गल्ली गल्ली देत आमच्या. लक्षात घे ही गोष्ट. आणि कोल्हापूरकरांना शड्डू मारा शिकवायलायस? अरे शड्डू महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानमध्ये नाही, अख्ख्या जगात शड्डू फक्त कोल्हापूरकरांचाच वाजणार. तुझं तर ते बिग बॉसचं घर आहे, पण हा शड्डू आहे ना आमचा कोल्हापूरकरांचा, हा शड्डू अखंड जगात वाजतोय. लक्षात घे. त्यामुळे तू कोल्हापूरकरांना शड्डू मारा शिकू नकोस भावा. डीपी काय गेम खेळला भाई. मी आधीच बोललो होतो की जरा वेळ द्या, जरा वेळ द्या डीपीला, आमच्या जरा ऍक्टिव्ह होऊ द्या. आणि जेव्हा तो ऍक्टिव्ह होईल तेव्हा गेम बघण्यासारखा असेल. आणि कालच्या एपिसोडमध्ये डीपीनं दाखवून दिले, वा रे वा माझ्या पट्ट्या. मला खरंच खूप आनंद झाला. डीपी काय मस्त खेळला. सुरुवातला गेम प्लॅन स्ट्रॅटेजी लावण्यापासून, की बाबा सुरुवातला जेव्हा प्लॅनिंग चालू होतं त्यावेळी देखील डीपी बोला की कॅप्टन हा आपलाच होणार आणि आपलाच होणार. हे तुम्ही जर बघितलं असेल तर बघा, आठवतंय का की प्लॅनिंग करण्यापासून, सुरुवातला प्लॅनिंग करतानाच त्यानं प्लॅनिंग सगळं केलेलं की कॅप्टन हा आपलाच व्हायला पाहिजे. जेव्हा टास्क सुरू झाला, टास्कमध्ये असं होतं की पळत पळत जाऊन पडदिशी खुर्चीवरती बसायचं. काही झालं तरी कॅप्टन आपला, हे आपलं प्लॅनिंग आधी झालं होतं डीपीचं वगैरे. पण जेव्हा टास्क सुरू झाला, जेव्हा जी काय ताकद दाखवली डीपीनं, आहा, याला म्हणायचं ताकद. कुठं पण आम्ही वाया नसतो घालवत ताकद. ऍक्च्युली जेव्हा टास्क होता ना, पहिल्या टास्कमध्ये जसं अरबाज ते काठी घ्यायच्या टास्कमध्ये सगळ्यांना ढकलून साईडला उचलून फेकत होता, जसं की भीम स्वतःला समजत होता ना. पण कोल्हापूरकरांनी आणि आमच्या अखंड महाराष्ट्राने दाखवून दिलं तुझी अवकात काय आहे किंवा तुझी किंमत काय आहे. दुसऱ्यांची किंमत तू काढायला गेला होतास. पण आजच्या टास्कमध्ये डीपीने जी ताकद दाखवली ते बघितलं की अंगावर काटा मारतो अक्षरशः. तो काय स्पीडमध्ये जाऊन खुर्चीला त्या घट्ट पकडला होता डीपी. काय ताकद दाखवली. किंवा ताकदीबरोबर डोकंही दाखवलं की जेव्हा त्याला वाटलं की तो बसू शकत नाही तेव्हा त्यानं लगेच साईडनं पहिल्या वेळी अंकिताला बसवलं आणि दुसऱ्या वेळी आपली योगिता तिला बसवलं. म्हणजे स्ट्रॅटेजी याला म्हणतात भाई. आठवडाभर आमचा माणूस शांत बसला असला ना, एका दिवसात अख्ख्या आठवड्याभराची कमी भरून काढला आमच्या डीपीनं. म्हणून मी म्हणत होतो कोल्हापूरकरांच्या नादाला लागायचं नसतं. जेव्हा सूरज आणि वैभवचं वाजलं काय ते पुढे बोलणारच आहे मी किती जोरात वाजलं ते. जेव्हा ह्या दोघांचं वाजलं तेव्हा देखील सूरज किती शिवाय देतोय, किती बोलतोय, बोलू दे म्हणून डीपी काय बोललं नव्हतं, कोणीच काय बोललं नव्हतं. पण जेव्हा सूरज आउट ऑफ कंट्रोल होत होता आणि हे दिसत होतं की सूरज आता तापलाय, हे हनतंय, वैभ्याला हनतंय असंच वाटत होतं, तेव्हा बरोबर त्याच वेळी डीपी एकदाच बोलला, सूरज बास बोललास, आता बास, पुढं काय करू नकोस. याला म्हणायचं गेम प्लॅन. डीपी योग्य वेळी बरोबर एंडला ज्यावेळी वाटलं तर खरंच पब्लिकला पण वाटलं की ह्याचा हात सुटणार, वैभ्याला हाणणार सूरज, गुलीगत डोसक्यात टिंगूळ काढणार असं वाटलं. पण जर असं केलं असतं तर सूरज बाहेर पडला असता, बिकॉज तिथं फिजिकल व्हायलन्स चालत नाही. बरोबर त्याच वेळी डीपीनं त्याच वेळेचा फायदा घेऊन बरोबर डीपीने एंडला सूरजला योग्य डायरेक्शन दिलं की सूरज आता बास, आता भांडू नकोस, आता साईड लो. आणि सूरज त्याचा ऐकून बरोबर साईडला पण गेला. एवढंच काय, जेव्हा निक्की दरवेळीप्रमाणे या चालू असते तिचा जागा दंगा, जेव्हा तिला धक्का लागला असं ती मोठ्यानं ओरडायला लागली, डीपी दादाचा मला धक्का लागला. मी तर मुद्दाम म्हणून क्लिप दाखवतो, तिला धक्का कसा लागला हे बघा. कारण काय झालंय, तिला धक्का लागला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रासमोर तो असं दाखवतोय की डीपी चुकीचं वागतोय, अनफेअर खेळतोय. त्या व्हिडिओमध्ये करेक्ट दिसतंय की जान्हवी, तुझी ती बावचळलेली जान्हवी आहे ना, तिनं ढक्कलली अक्षरशः डीपीला. आणि ढक्कलल्यामुळं डीपी तुझ्या अंगाला जरासा टच झाला. याचा अर्थ असा नाही की डीपीने तुला धक्का दिला. याला काय म्हणतात म्हणजे, याला बावचळलेला पणा म्हणतात. तुला माहिती आहे काय चुकीचं काय बरोबर आहे, पण आता तुमच्याकडे काय पॉईंट राहिलेलं नाही. खुर्चीवर बसताना जी डीपीनं ताकद दाखवली तिथं तुमचं काय चाललं नाही. खुर्चीवर बसताना डीपीने जी बुद्धी दाखवली तिथं पण तुमचं काय चाललं नाही. त्यामुळे आता करायचं काय तर मग हे असलं फालतू काहीतरी कारण काढायचं. अरबाज ताकदीवरनं मला अजून एक आठवलं, जेव्हा दुसऱ्या वेळी जेव्हा तुला कळालं की तुझं काय चालन झालं या टास्कमध्ये, जेव्हा तू बावचळलास, शड्डू शिकवायला लागलास, लोकांना शड्डू मारायला लागलास, शेवटला तुझी किंमत कळाली सगळ्यांना. पण त्यावेळी डीपीनं जे तुझ्या पाठीत, मला वाटतं हे खोपर घातली का काय टोचलं काय माहित, अक्षरशः अरबाजची कंबर लचकली अरबाजची, माहिती आहे का. आणि डीपी बोलतो पण का आत्ता का कंबर लचकली, हा निक्की कंबर लचकली तुझ्या अरबाजची. याला म्हणायचं कोल्हापुरी माणूस, याला म्हणायचं आमचा डीपी. आता ऐकत नसतो, आता गेम खेळायला मजा येणार आहे. तो कालचा सगळा एपिसोड होता ना, त्या सगळ्या एपिसोडचा जो गेम होता ना,
तो गेम एक साईडला आणि जो गेम मेकर होता डीपी तो एक साईडला भाई, कारण तो आपला माणूस आहे. जेव्हा टास्क सुरू होता तो टास्क पण पटकन विषय असा झाला की जेव्हा त्यांना कळायला लागलं दुसऱ्या ग्रुपला, वैभवला, अरबाजला, निक्कीला, जान्हवीला, तेव्हा ते बावचळले. तेव्हा ते म्हणायला लागले वर्षात आला की तुम्ही अनफेअर आहात, तुम्ही अनफेअर आहात. स्वतः किती फेअर आहात हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला कळालंय. नाही कळालं तरी माझे व्हिडिओ बघत चला, मी दाखवतो तुम्हाला कोण फेअर आहे आणि कोण अनफेअर आहे. आपण आपल्या माणसाला सपोर्ट करणार. त्यामुळे तुम्ही वर्षाताईला तुम्ही म्हणताय की तुम्ही अनफेअर आहात, हे मला कुठंच योग्य वाटलं नाही. जान्हवी तर बावचळली, परत सूरजला टार्गेट करायला लागली, पण तिला कळून चुकलंय की गुलीगत धोका साधा माणूस नाही आहे. तो फिल्टर त्याला नाही आहे तोंडाला, आणि तोंडाला त्याच्या हाताला पण फिल्टर नाही आहे. जेव्हा सूरजाबरोबर सूरजाने आपल्या आता वैभ्याबरोबर भांडणं झाली, भाई त्यानं काय बोलला, तो काय शब्दाला शब्द दिला, पुढचा वैभव पण गप्प होता. 2 मिनिटं थांबला वैभव पण, काही बोलायचं शेवटला फक्त इक एवढंच केला. पण सूरज जे ॲग्रेशन मध्ये आला होता, आता सूरज खुल्लाय. सूरजच्या नादाला कोण लागत नसतं सध्या, आणि लागायला नाहीच पाहिजे. सगळा गेम एक साईडला आणि ते छोटा पुढारी एक साईडला. काय रडला आज, सगळे अनफेअर खेळायला लागले. जरा बघा तो कसा रडला. ते जर रडणं आहे ना प्रत्येक एपिसोडला, तो माऊली जाताना तो तसं रडला, या अरबाज हारला म्हणताना ह्यो असं रडला. भाई तू रडायला आलास का रे छोटा पुढारी? मी कमेंट घेऊ का परत तुझ्याबद्दलच्या? कमेंट घेतलं म्हणजे मग जरा असं मला हेट मिळायला लागेल ना. आर्या बोलली की निक्कीची नख लागली तिला, हे खरोखर चुकीचं आहे. निक्कीनं एक्सप्लेन पण केलं की तिची नख ही आर्टिफिशियल आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. निक्की तू सांगायची गरजच नाही आहे महाराष्ट्राला. बाळ मला माहिती आहे तुझी नख आर्टिफिशियल आहेत, तुझे होठ